शिवसेना पक्ष प्रमुख स्वर्गीय बालासाहेब ठाकरे के जन्म शताब्दी वर्ष के शुभ अवसर पर आज दिनांक 24 मई 2026 को भिवंडी स्थित अजय नगर शिवसेना भिवंडी शहर मध्यवर्ती जिला कार्यालय के सभागृह हॉल में भिवंडी शहर जिला शाखा द्वारा 12वीं के उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थियों का सत्कार समारोह का भव्य आयोजन शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के भिवंडी पश्चिम शहर अध्यक्ष प्रदीप जी बोड़के व आरोग्य साथी फाउंडेशन के संस्थापक श्री विशाल प्रदीप जी बोड़के द्वारा मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के कार्यक्रमों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना उपनेते श्री विश्वास जी थले, जिला प्रमुख कुंदन जी पाटिल, मनोज जी गगे, राजा भाव पुण्यार्थी, नाना झलके, जयनाथ भगत, भिवंडी पूर्व शहर अध्यक्ष गजेंद्र गुलवी, स्वाति भावार्थे, शकुंतला अप्पा रघुनाथ घड़ियाल, महेंद्र कुंभारे के साथ साथ उमेश कोंडलेकर, भाई वनगे, गिरीश तेजे, प्रताप शिंदे, वैभव काठौले, नितेश दांडेकर, नरेश शिवदे, मयूर कदम, वेंकटेश करली, मयूर जाधव के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व शिवसैनिक महिला व पुरुष उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के भिवंडी पश्चिम शहर अध्यक्ष प्रदीप जी बोड़के व आरोग्य साथी फाउंडेशन के संस्थापक श्री विशाल प्रदीप जी बोड़के व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल व तुलसी का झाड़ देकर स्वागत किया। तो वहीं सभी मान्यवरों के कार्यक्रमों द्वारा 12वीं के उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थियों को सम्मान पत्र व ट्रॉफी देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। ये जो कार्यक्रम हम रखने का जब कोशिश कर रहे थे, विद्यार्थियों का सत्कार करना है, 12वीं के विद्यार्थी जो टॉपर में पास हुए, तो सबसे पहले मैं सोचा क्या कुछ आजू बाजू कुछ कॉलेज लेंगे 10-12। फिर बाद में हमारी जो टीम है, हमारे नाना दल के कुंभारे है, हमारे गजेंद्र गुलवी है, हमारे और भी पदाधिकारी है, उनसे चर्चा किया तो उन्होंने पूरे भिवंडी का अपन जितने भी टॉपर्स में पास हुए सभी का अपन सत्कार करेंगे, क्योंकि कार्यक्रम पूरे भिवंडी का अपन लेके सत्कार करें तो कार्यक्रम सुंदर होगा और अच्छा भी लगेगा। फिर उनसे मुझे प्रेरणा मिली और मैं फिर काम पे लग गया। कुछ कार्यकर्ताओं को लेके आज ये कार्यक्रम करना कोई आसान बात नहीं है, लेकिन जब तक तुम्हारे साथ में अच्छी टीम नहीं रहेगी और तुम्हारा जब तक इरादा पक्का नहीं रहेगा तब तो कोई कार्यक्रम सक्सेस नहीं होता है। इसीलिए मैं सबसे पहले पूर्ण शिवसेना के जिला के जितने भी पदाधिकारी है उनका मैं तहे दिल से शुक्रिया करना चाहता हूँ कि उन्होंने मुझे साथ दिया, उसकी वजह से ये कार्यक्रम सक्सेस हुआ है। और मैं विद्यार्थियों को यही कहना चाहता हूँ, विद्यार्थियों और विद्यार्थियों को, देखो परिस्थिति तुम्हारी कितनी भी अच्छी रहेगी या तुम्हारे घर वाले कितने भी पैसे वाले रहेंगे, लेकिन अगर तुम पढ़ाई नहीं करोगे तो तुम्हारे माँ बाप हो या तुम हो, हम सबसे कहता हूँ क्या हमने भी बहुत गरीब परिस्थिति से दिन निकाला है और आज हमारे भिवंडी शहर में, महाराष्ट्र में, भारत में बहुत से और भी गरीब परिस्थिति से दिन निकालते हैं। मैं यही कहना चाहता हूँ कि हमको एक टाइम की रोटी नहीं मिलेगी चलेगी, आधी रोटी भाग के खाएंगे, लेकिन मेरे जितने भी हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई कोई भी जाति के सभी विद्यार्थियों को मैं कहना चाहता हूँ पढ़ो। क्या बाबा साहब अम्बेडकर ने कहा है कि पढ़ोगे तो टाइगर बनोगे और टाइगर बनेगे पढ़ने के बाद तो तुम किसी के गुलाम नहीं बनोगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। एमपीएससी आणि यूपीएससी हा अभ्यास करण्यासाठी घडतर मेहनत लागते। या ठिकाणी जे आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत तुळशीरामजी पाटील, जे पक्षाचे तालुका प्रमुख आज उपजिल्हा प्रमुख आहेत, त्यांचा मुलगा सुद्धा एमपीएससी मध्ये यूपीएससी मध्ये फर्स्ट क्लास मध्ये तो पास झालेला आहे आणि आज आयपीएस म्हणून ते राजस्थान राज्यामध्ये चांगल्या ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर ते आहेत। ही महत्वाची, आश्चर्यजनक आणि सुखदायक भिवंडीकरांसाठी घटना आहे। ज्या वेळेला त्यांचा मुलगा कमी वयात पास झाला त्यावेळेला शहर शाखेने त्याचप्रमाणे भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड या ठिकाणी यांचा सुद्धा इज्जतीत सन्मान केला गेला। कारण विद्यार्थ्याच्या यशामागे हा पालक असतो, आई आणि वडील यांच्या मेहनतीवर
विद्यार्थ्याचं भवितव्य अवलंबून असतं. ज्या घरात आई वडील विद्यार्थ्याला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देतात की काही ठिकाणी पुस्तकं पण नसतात, पुस्तकं अवेलेबल नसतात, शिक्षण घेण्यासाठी फी पण नसतात. काही ठिकाणची मुलं आमच्याकडे येतात की आम्ही हुशार आहोत, 90-92% आम्ही मार्क मिळवतो, परंतु आम्हाला शाळेची फी भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही. त्यामुळे इतर ठिकाणावरून मदत घेऊन काही अशा संस्था सुद्धा असतात की अशा विद्यार्थ्यांना दत्तक घेतात आणि त्यांना शैक्षणिक वस्तू आणि त्यांच्या फीची व्यवस्था केली जाते. अशी बरेच समाजसेवक मंडळी या भिवंडी शहरात आहेत आणि महाराष्ट्रात आहे. त्यामुळे आज या ठिकाणी जो विषय आहे 12वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा यथोचित सत्कार यासाठी की आपण 10वी केली असेल, 12वी केली असेल, चांगले गुण मिळवले असेल आणि याच्या पुढे सुद्धा शिक्षण आहे. 12वी नंतर 13वी, 14वी, 15वी आहे, त्यानंतर इतर शैक्षणिक क्रम आहे, डिग्री आहे, डिप्लोमा आहे. तो उत्तीर्ण होण्यासाठी पक्षातर्फे किंवा संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांचा सत्कार, या गुणवत्तेचा सत्कार केला जातो, जेणेकरून त्याची शैक्षणिक पात्रता घेण्याची शक्ती वाढली पाहिजे. या उद्देशाने पक्ष त्यांचा यशोचित सन्मान करत असतो. त्या ठिकाणी करण्यात येत आहे. यानंतर आज बऱ्याच दिवसानंतर हा कार्यक्रम पाहिल्यानंतर जरा मला आनंद होतो आणि कोणी हे पक्ष संघटना संपत नसतात, त्या पुन्हा नव्याने उभ्या राहतात. आज या ठिकाणी आलेली तरुण पोरं आहेत. आज यांच्या लक्षात एक राहील की आम्ही जेव्हा म्हणजे प्रावीण्य मिळवलं तेव्हा शिवसेनेने आमच्या पाठीवर एक शाबासकीचे थाप दिला. हा सुद्धा तुमच्या पक्षाची विचार तळागाळामध्ये नेण्याचा एक मार्ग आहे आणि आपल्या या कमिटीने चांगला विषय निवडला म्हणून त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या सगळ्याच विद्यार्थ्यांनी पुढे आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करावं आणि त्याला करताना काही अडचणी येतील, त्यांनी पुढे काही अडचणी शाखेमध्ये मांडाव्या, शाखेतून सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. कोणाची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर ज्यांना म्हणजे शिक्षणासाठी म्हणजे पैसे कमी पडत असतील, योग्य त्यांची देखभाल होत नसेल, तर समाजामध्ये अनेक लोक असे आहेत की जे तुम्हाला मदत करताना साध्या नावाची पण अपेक्षा करत नाही. पण आपण सुद्धा जेव्हा एखाद्या संस्थेकडून मदतीची अपेक्षा करतो, आपण त्या अपेक्षेच्या बदल्यात त्या संस्थेला काय देतो? त्या संस्थेचं म्हणणं एकच असते की तुमची ही जी काही आम्ही व्यवस्था करतो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फर्स्ट क्लास करू नका. जेव्हा तुमच्याकडनं फर्स्ट क्लास सुटतो तेव्हा तुम्हाला दिलेले कामगिरी कुठे तुम्ही एक पाऊल मागे आले असा त्याचा अर्थ होतो. मला खात्री आहे, मला आत्मविश्वास आहे की ही जी प्रावीण्य मिळालेली सगळी म्हणजे मुलं मुली ही निश्चितपणे चांगले कष्ट करून, चांगले मेहनत करून आपल्या भिवंडीचं नाव किमान ठाणे जिल्ह्यामध्ये रोशन करतील असं मला वाटतं आणि त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा. या ठिकाणी किसान दिलीप चव्हाण कॉलेज किसान कॉलेज यानंतर नवोदय हायस्कूलचे यानंतर रावी हायस्कूल, मोर्यांनो कृपया पुढे त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावे. त्यानंतर अन्न व्यासपीठावर यायचं आहे. कॉलेज त्यानंतर संतोषी अण्णासाहेब जाधव पुण्यात कॉलेजच्या त्यानंतर नॅशनल स्कूलचे मरियम मोहम्मद वीरेंद्र राय यांचा सत्कार करण्यासाठी मी प्रताप सिंग यांना. त्यानंतर अल अहमद हायस्कूल, त्यानंतर अलहेडा उर्दू
हायस्कूलचे एक वाणी तो हायस्कूलचे शाह उमेश परा रहमान गणेश शिवसेने स्वागत करत आहे. विचारयोग्य दलितला स्वागत करण्यासाठी मी पुन्हा अखिल ते ज्यांना त्यानंतर जागेवर युनिव्हर्सिटीच्या श्रेया नंतर जयश्री मुख्याध्यापक उपस्थित आहे. बरोबर आनंद वाटते मुलांना. त्यानंतर KNS ज्युनियर कॉलेजच्या इंग्लिश मीडियमच्या गौरी प्रकाश वैष्णव यांचा सत्कार करतात. त्यानंतर एका मार्गांकडून शिक्षण समितीच्या इंग्लिश शाखेच्या आधीचे ज्युनियर कॉलेज आठवी प्रदीप भोसले नाटक या ठिकाणी सत्कार करावा. त्यानंतर अंसारी त्यानंतर टेक्निकल हायस्कूलच्या अंसारी मध्यमर हायस्कूलच्या मंत्री जोया इंडिया आज का जो विद्यार्थियों का कार्यक्रम हमने रखा है सत्कार का 12वीं के विद्यार्थी, ये कार्यक्रम केवल प्रदीप बोल के शहर प्रमुख बोल के मैं अकेला नहीं रखा हूँ. मेरे पीछे पूरी टीम है. हमारे उमेश जी कोंडलेकर है, हमारे कुंभारे साहब है, हमारे नाना झलके है, हमारे पूर्व के उप शहर प्रमुख गजेंद्र गुड़वी जी है और संपूर्ण पूरा भिवंडी शहर जिला शाखा, इनके सहयोग से ये कार्यक्रम रखा गया है. मैं विद्यार्थियों को एक ही कहना चाहता हूँ, या कोई भी समाज के विद्यार्थी हो, अच्छी पढ़ाई करो, अपने माँ बाप का नाम रोशन करो. शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे ये सदैव तुम्हारे पीछे रहेगी. जो भी गरजू विद्यार्थी रहेंगे उनको जो भी जरूरत लगेगी पढ़ाई के लिए, वो शिवसेना शहर जिला शाखा और हम उनके पीछे हमेशा साथ देंगे उनको पढ़ाई के लिए. विद्यार्थियों का सत्कार करना ये हमारा कार्यक्रम नहीं था. हम उनको प्रोत्साहन देने के लिए उनको सत्कार किए, इसलिए सत्कार किए कि उनको आगे चल के उनको और ताकत है कि हमारा सत्कार हो रहा है तो जो पीछे पढ़ने वाले बच्चे हैं वो भी और अच्छी तरह पढ़ाई करेंगे. जो अगर टक्के मार्क कम निकाला इसका मतलब वो नहीं कि विद्यार्थी कमजोर है, वो भी होशियार है. मार्क ज्यादा कम वो नहीं है, लेकिन तुम पढ़ाई अच्छी करो, पास हो जाओ, अपने माँ बाप का नाम ऊंचा करो, यही उद्देश्य. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेला हा पक्ष स्थापन केला त्यावेळेला बाळासाहेबांचंच बीजवाक्य होता की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. त्याच पद्धतीने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने भिवंडी शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना शाखेच्या वतीने प्रदीपजी मोठे असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, त्यांच्या वतीने आज खरं तर या भिवंडी शहरातील 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आजचा हा दिवस होता. खरं तर आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्हाला आदेश दिला होता की यावर्षी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दी वर्ष पूर्ण वर्षभर कार्यक्रम राबवायचे. त्याच्यात विद्यार्थ्यांचाही गुणगौरव कार्यक्रम होता आणि त्याच उद्दिष्टाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. खरं तर तुम्ही या समाजामध्ये किंबहुना या शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये पाहत असाल, किंबहुना या महाराष्ट्रामध्ये जर पाहत असाल तर विद्यार्थ्यांच्या हाकेला, शेतकऱ्यांच्या हाकेला, गोरगरीब जनतेच्या हाकेला धावणारा पक्ष सांगितला तर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. आणि ती परंपरा चालू ठेवण्यासाठी आज या भिवंडी शहर शिवसेनेच्या वतीने जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जो आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खरं तर त्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम शिवसेने वतीने केलेलं आहे. असेच कार्यक्रम भविष्यात आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने होत राहतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन की 2014 पासून जो आपण सरकार स्थापन केलेलं तुम्ही जर पाहत असाल तर आता आपण ज्या 2026 मध्ये येऊन ठेपलेला आजची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर शाळेतली परिस्थिती तशी चांगली काही राहिलेली नाही, शिक्षणाचा दर्जा तसा काही चांगला राहिलेला नाही. परंतु आपल्याला शासनावर अवलंबून न राहता आपण स्वतः घडलो पाहिजे या दृष्टिकोनाने विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे. आज त्यांचा पहिला टप्पा 10वी पूर्ण झालेला आहे, दुसरा टप्पा त्यांचा 12वी पूर्ण झालेला. आता खरं तर त्यांना त्यांच्या पदवी घेण्याचा हा किंबहुना त्यांचा भविष्य घडवण्याचा आता ही सुरुवात झालेली आहे. त्यांना अनेक प्रकारचे दरवाजे ओपन झालेले आहेत.
त्यांनी कुठल्या दरवाजातून जाऊन आपली डिग्री पूर्ण करायची आणि आपलं आयुष्य घडवायचं हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. मी विद्यार्थ्यांना विनंती एकच करेन की शिक्षण तुम्हाला कुठल्या शाळेतून मिळते हे महत्वाचं नाही, परंतु आपण शाळेतून घरी आल्यानंतर सुद्धा चांगला अभ्यास केला पाहिजे, चांगली टक्केवारी मिळवली पाहिजे. कारण ज्या वेळेला तुम्ही चांगली टक्केवारी मिळवाल त्यावेळेला तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय, हा गुणगौरव म्हणजे आमचा पक्षाचा कार्यक्रम नाही, हा गुणगौरव म्हणजे तुम्हाला शाबासकीची थाप देण्याचा कार्यक्रम आहे, जेणेकरून तुम्ही चांगला अभ्यास करून या युगामध्ये, कारण जो शिकला तो टिकला, या युगामध्ये चांगला अभ्यास घेण्यासाठी तुम्हाला या युगामध्ये चांगला सन्मानाने राहण्यासाठी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांना विनंती करेन, या व्यासपीठाच्या माध्यमातून विनंती करेन की चांगला तुम्ही अभ्यास करा ना चांगल्या हुद्द्यावर तुम्ही जा. ये जो हमारा शिवसेना मंगल भवन है, ये मंगल भवन आनंद शेठ हमारे विभाग प्रमुख है शिवसेना के और ज्येष्ठ शिवसैनिक है, लेकिन ये मंगल भवन में हर गुरुवार को गरीब और मजदूर लोगों को 50 लोग आए, 100 लोग आए, 150 सबको खाना मुफ्त खिलाते और दिल से खिलाते और शिवसेना की दिल से सेवा करते. हमारा भी कर्तव्य बनता है इनका सत्कार करने का, इसलिए धूनी शहर जिला पार्टी तरफ से सत्कार करना चाहता हूँ.